काल बोलताना महाराष्ट्राचे मंत्री माणिकराव कोकाटे असं म्हणाले की माझे गुरु हे अमोल मेटकरी आहेत. आणि खऱ्या अर्थानं मला गेल्या अनेक दिवसापासून प्रश्न पडला होता की माणिकराव कोकाटेंची बालबुद्धी कुठून येते. तर त्याचं उत्तर मला काल कळालं. वाचाळवीर असलेले अमोल मेटकरी जर कोकाटेंचे गुरु असतील तर खऱ्या अर्थानं विचार करण्याची वेळ आली आहे ते राष्ट्रवादीच्या अजितदादा पवारांवरती, राष्ट्रवादीच्या सुनील तटकरेंवरती. कारण कालच्या नागपूरच्या झालेल्या तुमच्या त्या शिबिरामध्ये काही मंत्री उशिरा आले. खऱ्या अर्थानं हे उशीर येण्यामागचे जर गुरु अमोल मेटकरी असतील तर खऱ्या अर्थानं आता चिंतनाची वेळ आली आहे ती अजितदादांवरती, चिंतनाची वेळ आली आहे ते सुनील तटकरे साहेबांवरती. आपण जर बघितलं तर निश्चितपणे 5 टर्म निवडून आलेले माणिकराव कोकाटे आणि ते म्हणतायत की माझे गुरु अमोल मेटकरी आहेत. आणि अमोल मेटकरी काल परवा झालेले वाचाळवीर आमदार हे त्यांचे गुरु असतील. त्यामुळेच माणिकराव कोकाटे नेहमी वादग्रस्त विधानं करतात, धक्कादायक बोलतात, ओसरगावची पाटीलकीचा शब्दाचा पुनरुच्चार करतात, देगाचा पंचनामा करू का असं शेतकऱ्यांचा अपमान करतात. आणि निश्चितपणे आपण जर बघितलो तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून अजितदादांना एवढं सांगणं आहे, दादा अमोल मेटकरींवरती लक्ष ठेवा. तुमच्या पक्षामध्ये एकनाथ शिंदे तर जन्माला येत आहेत ना अमोल मेटकरींच्या रूपाने, हे अतिशय महत्वाचं आहे. आणि निश्चितपणे आमची मागणी पण एवढीच आहे की आता खऱ्या अर्थानं पक्षप्रमुख हे अजितदादा आहेत का अमोल मेटकरी आहेत. त्यामुळे निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला काळ दाखवेल की अमोल मेटकरी हे अजितदादांना वरचढ होत आहेत की नाही, हे येणारा काळ आपल्याला निश्चितपणे ठरवेल.